तर आज आपण नाही का लच्छा पराठा बनवणार. त्यासाठी मी असं पीठ चुरून घेतलेलं आहे. यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ व हवं असल्यास अर्धी वाटी तुम्ही यामध्ये मैदा पण टाकू शकता. तर यामध्ये मी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे किंवा दोन्ही समप्रमाणात घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये पाणी टाकायचं व आपलं हवं असल्यास तुम्ही तेल किंवा तेलाच्या ऐवजी तूप पण यामध्ये टाकून व्यवस्थित असं मस्त याचा गोळा करून घ्यायचा. बघा सॉफ्ट मस्त याला पाणी टाकून चुरून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि याला 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. मग असा मस्त सॉफ्ट डो याचा तयार होतो. बघा अशा प्रकारे झालेला आहे. जास्त हा चिटक पण नाही तेल टाकलेलं आहे याच्यात. बघा अशा प्रकारे घरून घेतलेलं आहे मी. पोळपाटावरती पीठ टाकलेलं आहे थोडं आपलं गव्हाचं आणि असं आता चपाती पाणी आपण पहिले लाटून घेऊया. तर व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतलेली आहे. याच्यावरती आपण सगळी आपण बटर असं स्प्रेड करूया. हवं असल्यास तुम्ही यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. थोडं तेल पण टाकलेलं आहे. हे सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्या. दाखवू चपाती सर्व साईडला असं लावायचं आहे. त्याचबरोबर एका वाटीत मी असं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. तर आपण हे असं स्प्रिंकल करून घेऊया. तुम्हाला प्लेन हवे असतील तर हे टाकलं नाही तरी पण चालेल, कारण ऑलरेडी आपलं चपातीत मीठ असतं आणि आपलं मखनी असले नाही त्यामुळे थोडा कमीच मिठाचा वापर करा, कारण ते बटरचं असते ना त्यामुळे. बघा असं सर्व स्प्रेड करून घेतलेलं याच्यापासून. त्याचबरोबर आपण हे ऑर्गॅनो टाकणार आहे त्याच्यावर. सगळीकडे असं स्प्रेड करून घेऊया. अशा प्रकारे काय याच्यावर काप मारून घ्यायचे स्टँडिंग लाईनमध्ये एका चाकूच्या साहाय्याने. काप मारले तर असं गोल इथं राऊंड राऊंड याचं करून घ्यायचं नाही. अशा प्रकारे पूर्ण असं राऊंड करून घ्यायचं. हे राऊंड झालेलं आहे बघा. असं याला थोडं स्ट्रेच करून घेऊया. एक साईड घ्यायचं असं आणि असं लेअर करायचं, असं गोल करायचं, असं बॅक साईडला करायचं. थोडंसं पीठ टाकून असं व्यवस्थित आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल पातळ किंवा जाडही करू शकता. थोडी मीडियम पातळ केली ना तसं जास्त कडक होती. तुम्हाला जशी हवी तशी टाईपमध्ये तुम्ही करू शकता. अशा प्रकारे थोडी मी अशी मीडियम पोळी लाटून घेतलेली आहे. त्याला तेल लावलेलं आहे. आता आपण तव्यावरती टाकलं. तवा गरम झालेला आहे. तव्यावर टाकून ठेवायचं. मीडियम गॅसच ठेवायचं तव्याला, जास्त पावर नाही करायचं. पण व्यवस्थित कसं पराठा भाजले जाईल. तर आता एक साईड भाजून झालेली आहे, दुसरी साईड बनते. मस्त असा खरपूस बनतो. तर अशा प्रकारे आपला पराठा मस्त भाजून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपली लच्छा पराठा मस्त बनून तयार झालेले आहे. त्याचबरोबर मखनी बनवली आहे, डाळ मखनी, व त्याचबरोबर लिंबू टाकून यामध्ये खायचं व बटर टाकायचं वरती. मस्त एकदम भारी लागतं. मस्त लच्छा पराठा आणि डाळ मखनी एकदम मस्त भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करा आणि मुलाला तर नक्कीच आवडतं, खूप आवडेल. कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.